नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, BSMPSC अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अपकमिंग येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आपण इथे काही लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. 2 सेशन आपले अपलोड झालेले आहेत. तलाठी भरती परीक्षा जी IBPS TCS पॅटर्न नुसार तुमची होणार आहे. सो इथं आपण जीके म्हणजे तुमचे जे सगळे सब्जेक्ट येतात, ज्याच्यामध्ये सायन्स असेल, पॉलिटी असेल, इतर सब्जेक्ट असतील, करंट अफेअर्स असेल, तर जीकेचा कम्प्लीट पार्ट आपण इथे घेणार आहोत. आणि लक्षात घ्या की मराठी सोडलं तर तलाठी भरतीमध्ये क्वेश्चन रिपीट होत नाही असं म्हटलं जातं. तरी सुद्धा जो बेस आहे तो आपला बेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून इथे तयार होतो. सो तुम्ही तलाठी भरतीसाठी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे, बुकलिस्ट तुम्ही फॉलो केली पाहिजे. बुकलिस्ट संदर्भात लवकरच आपलं लेक्चर इथं अपलोड होऊन जाईल. तर याच्यामध्ये तुमच्या या भरती एक्झाम मध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे विज्ञान. विज्ञानामध्ये पण तुम्हाला बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बरेच क्वेश्चन विचारले जातात. तर इथं मी तुम्हाला एक केसागर पब्लिकेशनचं लुसेंटचं पुस्तक इथं सजेस्ट करेन, जे तुम्हाला केसागरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. तर लुसेंटचं पुस्तक मराठीमध्ये नाही, इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे, पण त्याचा मराठी अनुवाद केसागर पब्लिकेशनने केलेला आहे. सो तुम्हाला ते पुस्तक मराठीमध्ये अनुवादित मिळत आहे. ठीक आहे. तर याच पुस्तकामधून आपण काही क्वेश्चन इथं घेतलेले आहेत, विज्ञानाचे क्वेश्चन आहेत. तर आज आपण इथं विज्ञानाचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. लक्षात घ्या, रिपीट तेच कंटेंट सांगणं किंवा एका क्वेश्चनसाठी भरपूर टाइम घालवणं, हे अशा पद्धतीचं आपण इथे काही करणार नाही आहोत. विदिन अ सेकंड जे क्वेश्चन सोपे असतात ते क्वेश्चन आपण इथे टॅकल करणार आहोत. ज्याची गरज आहे एक्सप्लेनेशनची ते एक्सप्लेनेशन आपण इथं देणार आहोत. ठीक आहे. तर तलाठी भरती, राज्यसेवा, कंबाईन परीक्षा, केंद्र प्रमुख भरती परीक्षा आणि इतर सरळ सेवा अंतर्गत जितक्या काही परीक्षा होणार आहेत त्याचे लेक्चर्स आपल्या चॅनलवरती होतील. तुमचं काम आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करणं, बेल नोटिफिकेशन ऑन करणं, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळून जातील. आणि ऑब्व्हियसली लेक्चर आवडले तरच लाईक करा. ओके, चला पहिला क्वेश्चन आपण लेक्चर मधून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन बघा, आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. कार्बन मोनॉक्साईड मुळे जी होणारी विषबाधा आहे ती डॅश डॅश द्वारे बरी होऊ शकते. फर्स्ट क्वेश्चन, कार्बन मोनॉक्साईड मुळे होणारी जी विषबाधा आहे ती कशाद्वारे बरी होऊ शकते. पहिला ऑप्शन आहे लिंबू पाणी पिणे, दुसरा ऑप्शन आहे लोणी खाणे, तिसरा ऑप्शन आहे बाधित व्यक्तीला ताज्या ऑक्सिजनच्या संपर्कात आणणे, आणि चौथा ऑप्शन आहे मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट घेणे. ठीक आहे. ओके, तर असे साधे सोपे क्वेश्चन आपल्याला तलाठी भरतीला येतात विज्ञान विषयाअंतर्गत. तर इथं जर आपण बघितलं तर हे कार्बन मोनॉक्साईड द्वारे होणारी जी विषबाधा आहे ना, ती विषबाधा लोणी वगैरे खाऊन किंवा मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट घेऊन दूर केली जाऊ शकत नाही. सो इथं काय करावं लागतं, इथं जो बाधित व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला ताज्या ऑक्सिजनच्या संपर्कात आणावं लागतं. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय इथं, बाधित व्यक्तीला ताज्या ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आणणे. याच्यासाठी आपण एक्सप्लेनेशन घेऊया. आता लक्षात घ्या, कार्बन मोनॉक्साईड मुळे जी विषबाधा होते ना त्या व्यक्तीला काय करतो आपण, ताज्या ऑक्सिजनच्या संपर्कात आणून बरं करता येतो. कारण का, आता याचं रिझन पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. कारण कार्बन मोनॉक्साईड विषबाधेमुळे काय होतं, जे शरीरातील आपल्या पेशी आहेत, बरोबर, लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये ऑक्सिजनचा अभाव होतो. बरोबर. मग ही जी थेरपी आहे ना याच्यामध्ये शुद्ध ऑक्सिजन जो आहे तो श्वासोच्छवासामध्ये घेतला जातो. त्याच्यामध्ये हवेचा दाब जो असतो तो सामान्यापेक्षा 2 ते 3 पट जास्त असतो. ओके, क्लिअर. मग याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे तुमच्या रक्तातील कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन बदलण्याची प्रक्रिया इथे जलद होते. ओके, आणि गंभीर कार्बन मोनॉक्साईडची जी विषबाधा आहे ना ती झालेली, ती इथं हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी वापरून काय केली जाऊ शकते, दूर केली जाऊ शकते. ओके, तर ही ऑक्सिजन प्रक्रिया जी आहे, ही ऑक्सिजन प्रक्रिया आपण लक्षात ठेवा. तर साधे साधे क्वेश्चन असतात, पण या क्वेश्चन मधून पुढे रिपीट क्वेश्चन पण तुम्हाला बनवू शकतात. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन इथे विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते प्रथिन नखांमध्ये असते. बघा, प्रथिने, जीवनसत्वे याच्यावरती क्वेश्चन वारंवार विचारले जातात. बरोबर. तर इथं आपल्याला जे आपली नख असतात ना, आपली नख, तर आपल्या नखांमध्ये जे प्रथिन आढळतं ते विचारलेलं आहे. किराटिन,
हिस्टोन आहे, ऍक्टिन आहे आणि इलास्टिन आहे. ओके, क्लिअर. वन लाईनर जरी क्वेश्चन असले तरी सुद्धा याची उत्तर आपल्याला प्रॉपर परफेक्शन असतील तरच देता येते. ओके, जर तुम्ही प्रॉपर प्रथिनांचा अभ्यास केला असेल, प्रथिने म्हणजे काय, प्रथिने किती प्रकारचे असतात, कोणतं प्रथिन कशामध्ये मिळतं, बरोबर, तर या क्वेश्चनचा आन्सर जर आपण बघितलं तर केराटीन. ओके, तर आता केराटीन हे जे प्रथिन आहे ना, हे पण तुम्ही लक्षात घ्या की काय आहे. केराटीन हे एक तंतुमय स्ट्रक्चरल प्रोटीनचा एक कुटुंब आहे, फॅमिली आहे, बरोबर. आपले जे केस असतात आणि नख असतात ना, म्हणजे नखाच्या ठिकाणी तुम्हाला केस पण दिलं जाऊ शकतं, तर नखांचा आणि केसांचा मुख्य स्ट्रक्चरल जो घटक आहे ना, तो केराटीन आहे. लक्षात घ्या, आपल्या मानवाची जी स्किन असते, आपल्या स्किनचे जे बाहेरचे थर असतात ना, तर त्या या बाहेरच्या थराचे मुख्य स्ट्रक्चरल घटक सुद्धा केराटीन असतात. ओके, याच्याशिवाय जिभेसारख्या चूषण अवयव म्हणतात त्याला, यांच्यासाठी आवश्यक ताकद आणि कणखरता पण कोण प्रदान करतं, केराटीन प्रदान करतं, बरोबर. म्हणजे इथं जरी नख हा पाठ देऊन जरी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकला तरी सुद्धा पुढे त्वचा आणि केसाशी रिलेटेड सुद्धा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, हा झाला आपला दुसरा क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन आहे जो की पाठीमागं 23चे पेपर्स आपण घेतले होते. तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की जे संसर्गजन्य रोग आहेत, असंसर्गजन्य रोग आहेत, साथीचे रोग असतील किंवा विषाणू मार्फत होणारे रोग, जीवाणू मार्फत होणारे रोग, हत्ती रोग वगैरे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारतात. तर इथे कावीळवरती एक क्वेश्चन आहे आपला की कावीळ हा जो आजार आहे, या आजाराचं प्रमुख लक्षण काय आहे, बरोबर. ओके, म्हणजे कशामध्ये बिघाड म्हणजे कावीळ. ओके, मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड आणि थायरॉइड. आता हे कॉमन आहे, आपल्याला माहिती की कावीळ होणं कशामुळे होते, दूषित पाण्यामुळे होते का, काय रिझन आहे वगैरे वगैरे, बरोबर. तर इथं ऑप्शन जे 4 दिलेले आहेत त्यापैकी आपला आन्सर काय आहे, यकृत, बरोबर. मग कावीळ म्हणजे काय, त्वचा, त्याच्यानंतर डोळ्याचे जे पडदे असतात आपले, बरोबर, तर त्या पडद्या म्हणजे डोळ्याचा जो पांढरा भाग आपण म्हणतो आणि इतर जे श्लेष्मल पडदे असतात, पिवळसर रंग जो असतो ना, इथे येतो. म्हणजे म्हणतात ना ग्रामीण भागामध्ये वगैरे डोळे पिवळे झाले, कावीळमध्ये डोळे पिवळे होतात वगैरे वगैरे. मग इथं काय होतं बघा, हे जे रंगद्रव्य आहे ना, हे रंगद्रव्य येणं म्हणजे काय बघा, म्हणजे हायपर बिलुरुबिन जे आहे ना, हायपर बिलुरुबिन, याच्यामुळे हा कलर येतो, बरोबर. आणि रक्ताच्या प्लाझ्मामध्ये बिलुरुबिनचं प्रमाण जे आहे ना, म्हणजे कावीळ होणं म्हणजे बिलुरुबिनचं प्रमाण वाढतं का कमी होतं हेही आपल्याला माहित पाहिजे. लक्षात घ्या, तर बिलुरुबिनचं प्रमाण जे आहे ना, सामान्यतः 1 मिलीग्राम डेसियल ओके पेक्षा जास्त नसतं. लक्षात घ्या, जास्त नसतं, बरोबर. 1.8 पेक्षा जर जास्त प्रमाण असेल तर आपण काय म्हणतो, कावीळ झाली म्हणतो. जर वाढलं म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की कावीळ मध्ये रक्ताच्या प्लाझ्मामध्ये जे बिलुरुबिनचं प्रमाण आहे ना, ते वाढतं. किती वाढतं, 1 पेक्षा जास्त म्हणजे 1.8 पर्यंत जातं. ओके, क्लिअर. आणि याला आपण कावीळ म्हणतो. मग कावीळ बहुतेकदा हेपेटायटिस किंवा यकृताच्या कर्करोगासारख्या आजारामध्ये सुद्धा दिसून येते, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. ओके, क्लिअर. तर कावीळ हा जो आजार आहे तो यकृताशी रिलेटेड आहे, असा इथं तुम्हाला हा क्वेश्चन होता, पण तुम्हाला मेन इन्फॉर्मेशन पण समजून आली. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पानाच्या मध्यभागी असलेल्या जाड शिराला काय म्हणतात. क्वेश्चन आहे, पानाच्या मध्यभागी असलेल्या जाड शिराला काय म्हणतात. पहिला ऑप्शन आहे पानांच्या शिराच म्हणतात, समांतर शिरा म्हणतात, मध्य शिरा म्हणतात, जाळीदार शिरा म्हणतात. ठीक आहे, ओके. तर पाण्याच्या मध्यभागी असलेल्या शिराला मध्य शिराच म्हणतात, बरोबर. ओके, क्लिअर, मध्य शिरा म्हणतात. ओके, तर ही जी जाड शिर असते ना, त्याला मध्य शिरा म्हणतात. इथं इतर ज्या शिरा असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की जर आपण पान आहे असं बघितलं, या अशा शिरा असतात पानाला, आणि ही जी मधली शिर असते ना, याला मध्य शिरा म्हणतात, मोठी शिर असते, बरोबर. तर ती पात्याच्या तळापासून टोकापर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत पसरलेली असते. ओके, क्लिअर. इतर मोठ्या शिरा मध्य शिरेच्या दोन्ही बाजूला ब्रँचेस सारख्या पसरलेल्या असतात. क्लिअर, समजलं, लक्षात आलं. सोपा क्वेश्चन होता, जास्त काही अवघड नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते आम्ल, क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते आम्ल
मानवी पोटामध्ये संश्लेषित केले जाते? क्वेश्चन विचारलाय, खालीलपैकी कोणते आम्ल मानवी पोटामध्ये संश्लेषित केले जाते? हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल आणि फॉस्फरिक आम्ल. टू द पॉइंट इथे जर आपण बघितलं तर इथं आपलं उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. ओके, तर एक सामान्य प्रौढ मानव म्हणजे मानवी पोट म्हणा, त्याच्यातून सुमारे दररोज 1.5 लिटर गॅस्ट्रिक आम्ल स्रावित होत असतं. किती लिटर? 1.5 लिटर. ओके, क्लिअर. मग गॅस्ट्रिक रसाचा सर्वात प्रसिद्ध घटक कोणता आहे? हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, बरोबर. जो इथं ऑक्सेंटिक पेशीचा स्रावित उत्पादन आहे किंवा पॅरिएटल किंवा ऑक्सेंटिक म्हणा. आणि हे ज्ञात आहे की पोटाची HCl स्रावित करण्याची जी क्षमता आहे, म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल स्रावित करण्याची जी क्षमता आहे, जवळजवळ पॅरिएटल पेशींच्या संख्येशी संबंधित आहे. ओके, क्लिअर. तर पोटाशी रिलेटेड आम्ल म्हटलं तर हायड्रोक्लोरिक आम्ल, हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मातीमध्ये शरीराच्या अवयवांच्या छापांच्या स्वरूपात जतन केलेल्या सजीवांच्या ज्या खुणा असतात त्याला काय म्हटलं जातं? बरोबर. नमुना, फायलोजेनी, जीवाश्म आणि प्रोटीन. मातीमध्ये आपल्या शरीराच्या अवयवांच्या छापाच्या स्वरूपात जतन केलेल्या ज्या सजीवांच्या खुणा असतात त्याला काय म्हटलं जातं? बरोबर, सिंपल आहे, जीवाश्म म्हटलं जातं. हो की नाही? जीवाश्म म्हटलं जातं. तर जीवाश्म म्हणजे काय? भूगर्भीय भूतळामध्ये जिवंत असलेल्या जीवांचे नैसर्गिकरित्या जतन केलेले अवशेष किंवा खुणा. बरोबर. मग जीवाश्म 2 प्रकारचे आहेत. ओके, शरीर आणि ट्रेस. तर तुम्हाला हे प्रकार वगैरे विचारत नाहीत, बरोबर. मग शरीरातील जीवाश्मांमध्ये एकेकाळी जिवंत असलेल्या जीवांचे अवशेष समाविष्ट आहेत. आणि ट्रेस म्हणजे जीव अस्तित्वात असल्याची चिन्ह आहे. ट्रेस म्हणजे पाऊल खुणा, पायवाटा. ओके, याला म्हटलं जातं ट्रेस. तर हे प्रकार वगैरे तुम्हाला विचारणार नाही, फक्त या खुणा म्हणजे काय याला म्हटलं जातं जीवाश्म. साधा सोपा सिंपल क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा श्वसन दर किती असतो? नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा श्वसन दर किती असतो? 15 वेळा, 1 मिनिटामध्ये 15 वेळा, 1 मिनिटामध्ये 18 वेळा, 26 वेळा आणि 32 वेळा. चांगला क्वेश्चन आहे की नाही? माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ओके. तर 15 वेळा. तर नवजात बालक, मुलं सामान्यतः मोठ्या मुलांपेक्षा आणि प्रौढापेक्षा काय करतात? वेगाने श्वास घेतात, बरोबर. त्यांचा श्वसन दर जो असतो ना, दर प्रति मिनिट 30 ते 60. ओके, वेगवेगळ्या वयोगटातील मुलांचा जो श्वसन दर असतो तो इथे दिलेला आहे तुम्हाला. आता हा जो वयोगट आहे आणि श्वसन दर आहे ना, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, पण शक्यतो तर तुम्हाला नवजात जन्मलेल्या बाळाचा आणि प्रौढांचा असाच विचारतात, आदले मधले विचारत नाही. कॉन्फिडेंटली मी इथे सांगते, जे विचारतात शक्यतो तरी नवजात बाळांचाच तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी सौर ऊर्जेचे सर्वात मोठे फिक्सेटर कोणते आहेत? ओके, सौर ऊर्जेचे सर्वात मोठे फिक्सेटर कोणते आहेत? बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, बुरशी आणि हिरवी वनस्पती. तर सौर ऊर्जेचे सर्वात मोठे फिक्सेटर फोटोसिंथेसिस म्हणजे हिरवी वनस्पती, बरोबर. तर वनस्पती आणि प्रकाश संश्लेषण, सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो CO2 निश्चित करण्यासाठी, बरोबर. आणि मानव जो असतो ना, मानव वापरतो पण प्रमाण तुलनेत कमी असतं, जे इथं प्रकाश संश्लेषणासाठी रूपांतरित होणाऱ्या ऊर्जेच्या केवळ 10% दर्शवतं, बरोबर. वनस्पतीमध्ये ही जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे याच्यामध्ये अनेक स्टेप आहेत, बरोबर. प्रक्रियांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये सेंद्रिय संयुगे आणि ऑक्सिजन तयार करण्यासाठी सौर ऊर्जा, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. म्हणून आपण म्हणतो की जे फिक्सेटर आहेत ते कोण आहेत? वनस्पती आहेत. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, ईस्ट म्हणजे काय? असाच एक सेम क्वेश्चन तुम्हाला 2023 ला पण विचारला होता. सेम क्वेश्चन होता जो 2023 ला विचारला होता. ईस्ट म्हणजे जीवाणू, ईस्ट म्हणजे बुरशी, ईस्ट म्हणजे एकपेशीय वनस्पती का ईस्ट म्हणजे ब्रायोफाइट? सोपा क्वेश्चन आहे की नाही? ईस्ट म्हणजे काय आहे? ईस्ट म्हणजे बुरशी आहे, बरोबर, लक्षात घ्या.
पण याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. तर ईस्ट हे युकॅरियोटिक एक पेशीय सूक्ष्मजीव आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहेत ईस्ट? लक्षात ठेवा. जे बुरशीच्या साम्राज्य म्हणजे बुरशी ग्रुप मधले सदस्य म्हणून वर्गीकृत केलेले आहेत. बरोबर, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर सर्व बुरशीजन्य प्रजातींपैकी 1% अंदाज आहे. ओके, एका ईस्टचं इथं नाव दिलंय कॅन्डिडा अल्बिकन्स सारखे जे ईस्ट आहे ना, हे संधी साधू रोगजनक आहेत आणि मानवांमध्ये संसर्ग निर्माण करू शकतात. लक्षात ठेवा. ओके, व्यावसायिक दृष्ट्या त्यांचा वापर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो, म्हणून ते बेकरी आणि इतर उद्योगांचा पाया घालण्यासाठी ओळखले जातात. ओके, तर आन्सर आहे ईस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उत्क्रांतीचा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिला? शास्त्रज्ञांवरती पण क्वेश्चन विचारले जातात. उत्क्रांतीचा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिला? डार्विन, मेंडेल, हुक आणि रुदरफोर्ड. जेवढे मोठे मोठे नामांकित वैज्ञानिक होऊन गेलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा आयोगाकडून क्वेश्चन विचारले जातात. तर उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे ना इथं, तर तो सिद्धांत दिलेला आहे डार्विन यांनी. बरोबर, चार्ल्स डार्विन यांनी. ओके, क्लिअर. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सर्व प्रकारच्या जीवजंतू नैसर्गिक निवडीद्वारे उद्भवतात आणि विकसित होतात. लक्षात घ्या. ज्या लहान वारशाने मिळालेल्या विविधतांमधून येतात आणि ज्याच्यामुळे व्यक्तीची स्पर्धा करण्याची, टिकून राहण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची क्षमता वाढते. तर 1859 मध्ये डार्विननं ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज तर हे पुस्तक देखील विचारले जातात. कोणत्या पुस्तकामध्ये हा सिद्धांत दिला होता किंवा मान्यता दिली होती हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवी रक्ताचा पीएच कसा असतो? किंचित आम्लयुक्त, अत्यंत आम्लयुक्त, किंचित मूलभूत, अत्यंत मूलभूत. तर इथे जर आपण बघितलं तर मानवी रक्ताचा जो पीएच असतो ना, तो कसा असतो? तो असतो थोडासा मूलभूत, किंचित मूलभूत असतो. बरोबर. ओके, पीएच स्केल असते ज्याच्यामध्ये 0 तीव्र आम्लयुक्त, हेही लक्षात ठेवा. 0 म्हणजे तीव्र आम्लयुक्त. बरोबर, 0 ते 14. ओके, तर या स्केलच्या मध्यभागी 7.0 चा पीएच तटस्थ असतो. रक्त सामान्यतः मूलभूत असतं, ज्याची सामान्यतः पीएच श्रेणी 7.35 ते 7.45 असते. हाही पॉइंट तुम्हाला काय करायचा आहे? हाही पॉइंट तुम्हाला व्यवस्थित इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके, क्लिअर. चला, रक्त हा टॉपिकच महत्वाचा आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आजारी व्यक्तीमध्ये अँटीजेनचा काय परिणाम होतो? क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला की आजारी व्यक्तीमध्ये अँटीजेनचा काय परिणाम होतो? ओके, अँटीजेन प्रतिजैविकांचं उत्पादन वाढवतं, WBCचं उत्पादन वाढवतं, हे जीवाणूंविरुद्ध अँटीसिरमचं उत्पादन वाढवतं का हे जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध करतं. ठीक आहे. अँटीजेन काय आहे किंवा अँटीजेनमुळे काय होतं? तर अँटीजेनमुळे इथं होतं प्रतिजैविकांचं उत्पादन वाढवतं. बरोबर. ओके, अँटीजेन्स असलेल्या वॅक्सिन किंवा लसी शरीरामध्ये प्रवेश करतात, ज्याच्यामुळं ज्या टी पेशी आहेत ना त्यांच्या मदतीनं बी पेशींना अँटीबॉडीज तयार करण्याचे निर्देशन देऊन रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ना त्या प्रतिसादाला चालना मिळते. लक्षात ठेवा. लसीतील कमकुवत किंवा मृत विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार केल्या जातात. ओके, आणि रोगप्रतिकारक शक्ती भविष्यामध्ये वास्तविक आणि मजबूत विषाणू नष्ट करण्यास तयार होते. जेव्हा नवीन अँटीजेन शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा मॅक्रोफेज नावाच्या पांढऱ्या रक्तपेशी त्यांना वेढतात. लक्षात घ्या बरं, काही इन्फॉर्मेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अँटीजेन्स मधले असलेली माहिती प्रक्रिया करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती गतिमान करण्यासाठी टी पेशींना पाठवतात. म्हणूनच शरीरामध्ये कोणत्याही स्वरूपात अँटीजेनचा प्रवेश केल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय होतं? अँटीबॉडीजचं उत्पादन होतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. 。 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 . 。 。 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . चला
नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला ना पिकांवरती जे पडणारे रोग आहेत ना ते सुद्धा विचारले जातात. इथे तसाच क्वेश्चन विचारला, रेड रॉट हा जो रोग आहे कोणत्या वनस्पतीवरती पडणार आहे? ऊस, गहू, भात आणि मोहरी. गट क गट ब ला पण असे क्वेश्चन विचारले जातात. तर रेड रॉट हा ऊसावरती पडणारा रोग आहे. कधी कधी आपण बघतो ना, आपण जर ऊस खायला आणला तर लाल लाल कलरचा असा ऊस झालेला असतो, कुजणे. बरोबर, ऊसाच्या सर्वात जुना आजारांपैकी एक आहे जो कोलोटोट्रिचम फल्काटम या बुरशीमुळे होतो. आता ही बुरशीचं नाव काही तुम्हाला विचारणार नाही, तरी पण लक्षात ठेवा. ऊस फाटल्यावर ऊसाच्या आत लाल आणि पांढरे ठिपके आणि आंबट अल्कोहोलिक वास येतो. बरोबर, तर याला म्हणतात रेड रॉट. बरोबर, रेड रॉट. ओके, चला. डॅश डॅश हा विषाणूंचा अभ्यास आहे. बघा, बायोलॉजी मध्ये हे सगळं आहे. विषाणूंच्या अभ्यासाला काय म्हणतात, बरोबर, किंवा माशांच्या अभ्यासाला काय म्हणतात, वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर सूक्ष्मजीवशास्त्र, प्रोटोझोलॉजी, विषाणूशास्त्र, परजीवीशास्त्र. तर विषाणूंच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? विषाणूशास्त्र. बरोबर, तर विषाणूशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे जी विषाणूंचा अभ्यास करते. ती विषाणूंच्या पैलूंवरती लक्ष देते, जसं की त्यांचं स्ट्रक्चर असेल, त्यांचं वर्गीकरण असेल, त्यांची उत्क्रांती, पुनरुत्पादनासाठी जे पेशी संक्रमित करण्याचं त्यांचं जे प्रमाण आहे, शोषण करणं वगैरे, या सगळ्यांवरती इथं अभ्यास केला जातो. त्याला आपण म्हणतो विषाणूशास्त्र. ठीक आहे, जोड्या लावामध्ये पण तुम्हाला हा क्वेश्चन बनू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? शरीर रचना, महाधमनी, कर्णिका आणि ट्युनिका इंटिमा. ऑप्शन कसे दिलेत बघा. तर इथं जर आपण बघितलं, सगळ्यांना माहिती की महाधमनी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे. बरोबर, ती इथं जर बघितलं आपण तर अभिसरण धमन्यांपैकी सर्वात मोठी आहे. रक्त हृदयाच्या डाव्या वेंट्रिकल मधून एकतर्फी झडकेद्वारे महाधमनीमध्ये प्रवेश करते. जेव्हा आपण हृदय या अवयवावरती सेशन घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर इथं ऑक्सिजन युक्त रक्त वगैरे, अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त, हे सगळं आपल्याला अभ्यासावं लागतं. तर महाधमनी ही सर्वात मोठी धमनी आहे, इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, कीटकभक्षी वनस्पती डॅश डॅशच्या कमतरतेत असलेल्या मातीत वाढतात. कीटकभक्षी वनस्पती कोणत्या प्रकारची कमतरता असलेल्या मातीत वाढतात? ज्या मातीमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, ज्या मातीमध्ये नायट्रोजनची कमतरता आहे, ज्या मातीमध्ये पाण्याची कमतरता आहे, किंवा मॅग्नेशियमची कमतरता आहे. जर आपण बघितलं तर कीटकभक्षी वनस्पती नायट्रोजनची कमतरता ज्या मातीमध्ये असेल तिथं वाढतात. बरोबर, म्हणजे सर्वसाधारणपणे वनस्पती काय करतात, त्यांच्या मुळांद्वारे मातीतून नायट्रोजन आणि फॉस्फरस शोषून घेतात. बरोबर, तथापि कीटकभक्षी वनस्पती त्यांच्या प्राण्यांच्या भक्ष्यातून नायट्रोजन आणि फॉस्फरस त्यांच्या पानांद्वारे विशेषतः म्हणजे शोषून घेतले जाते आणि कीटकांना काय होतं, इथं अडकवतात, त्यांना मारतात आणि त्यांच्या मृत कुजणाऱ्या शरीरातून नायट्रोजन शोषून घेतात. ओके, क्लिअर? कीटकभक्षी वनस्पती. नेक्स्ट बघा, कोणता रोग डुकरांमुळे पसरतो? पहिला ऑप्शन आहे प्लेग, दुसरा आहे झिका, तिसरा आहे निपाह, चौथा आहे स्वाईन फ्लू. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्वाईन फ्लू डुकरांना होणारा आजार आहे, क्वचित प्रसंगी मानवांनाही होऊ शकतो. इन्फ्लुएन्झा ए विषाणू, आता तुम्हाला विषाणू विचारला जाऊ शकतो, याच्यामुळे होणारा हा एक संसर्गजन्य श्वसन रोग आहे. कसला रोग आहे? श्वसन रोग आहे. हा आजार डुकरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क, एरोसोल वगैरे लक्षणं नसलेल्या डुकरांपासून सुद्धा पसरू शकतो. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? तर आजच्या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. नवीन विद्यार्थी चॅनलवरती असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळतील. गुड डे, टेक केअर.